नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महाएम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर इथल्या राजश्री शाहू सभागृहामध्ये पहिल्यांदाच मोडी लिपीचे एक आगळं वेगळं संमेलन पार पडलेलं आहे. या संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते मोडी लिपीचे प्रशिक्षक अभ्यासक सुनीलजी कदम आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, महाएम टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. एकंदरीतच हे पहिलं मोडी लिपीचं असं आगळं वेगळं संमेलन आहे. म्हणजे एरवी साहित्य संमेलन आपण भरपूर बघितलेली आहेत, तर हे आगळं वेगळं संमेलन कशा रीतीने पार पडलं? सगळ्यात पहिल्यांदा की मोडी लिपी हा विषय काही लोकांना माहिती आहे आणि काही लोकांना माहीत नाहीये. तर अगदी थोडक्यात की चौथीच्या पुस्तकात त्या पुस्तकाच्या मागच्या पानावरती एक पत्र छापलेलं असतं. तर त्या पत्राचं लिपी समजत नाही, भाषा समजत नाही, पण कळतं की फक्त कारण अष्टकोनी मुद्रा आहे, हे शिवाजी महाराजांचं आहे. तर ती जी लिपी आहे ती मोडी लिपी आहे आणि सगळा मराठ्यांचा इतिहास आहे. कारण मोडी लिपीला 750 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे सुमारे देवगिरीचे यादव या काळात मोडी सुरू झालं हेमाद्री पंडितांनी, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये मोडी सुरू झाली आणि 750-800 वर्षांचा तिचा प्रवास आहे. देवगिरीच्या यादवांनंतर मुसलमानी आक्रमण झाले, 300 वर्ष ते राज्य आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे पेशवे काळ आपल्याला माहिती आहे, ब्रिटिश काळ आहे. या सगळ्या सत्तांमध्ये व्यवहाराकरता वापरली ती मोडी लिपी. त्याच्यामुळे ही राजलिपी होती आणि म्हणून ते सगळे डॉक्युमेंट्स कागदपत्र त्या मोडी लिपीत असल्यामुळे ती लिपी वाचल्याशिवाय, ते डॉक्युमेंट वाचल्याशिवाय आपल्याला खरा इतिहास कळणार नाही. आणि काळाच्या ओघामध्ये 1952ला ही मोडी सरकार दरबारातून काढून टाकली गेली आणि नंतर शालेय उपक्रमामधून म्हणजे अभ्यासक्रमांना पण ते काढून टाकले. त्याच्यामुळे 1957 नंतर मोडी कोणी शिकलंच नाही आणि म्हणून मोडीमध्ये आणि आपल्यामध्ये ती लिपी आपल्याला आज लोक तिला भाषा म्हणतात, पण ही मराठी भाषेची जलद लिपी आहे. मराठी भाषेला 3 लिपी आहेत, बाळबोध, देवनागरी आणि तिसरी मोडी जलद, जसं इंग्लिशला कर्सिव्ह रायटिंग आहे. तर ती लिपी आणि त्या लिपीत लिहिलेला इतिहास सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असल्यामुळे ती लिपी शिकून ते डॉक्युमेंट वाचून तो इतिहास आपण जोपर्यंत जगासमोर आणत नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास हा खरा इतिहास कळणार नाही. कारण तो डॉक्युमेंट सगट असेल, कागदोपत्री पुराव्यांसगट. आणि म्हणून ते कागदोपत्री पुरावे समोर यावेत. कारण फक्त पेशवे दप्तर म्हणजे पुणे आर्काइव्हमध्ये केवळ 5 कोटी कागद आहेत. त्याच्यापेक्षा आणखी अनेक संशोधन केंद्र आणि पुरावी लेखागार आहेत. जसं मुंबई पुरावी लेखागार आहे, इल्फिस्टन कॉलेज, पुण्याला डेक्कन कॉलेज, भारतीय संशोधक मंडळ धुळ्याला आहेत, औरंगाबादला आहेत आणि अगदी पाकिस्तानापर्यंत मोडीची दप्तर आहेत. आणि हा सगळा मोडी कागदपत्र वाचून खरा इतिहास समोर यावा म्हणून हे मोडी खूप महत्वाचं आहे मराठ्यांच्या इतिहासाचं सत्य समजण्याकरता. अगदी 2-3 उदाहरणे मी देईन की आपल्याला माहिती आहे की पुणे आपण सांस्कृतिक राजधानी आणि मुंबई आर्थिक राजधानी आपण म्हणतो, परंतु सांस्कृतिक राजधान्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. बडोदा, तुम्ही गायकवाडांनी, आज बँक ऑफ बडोदा कोणी मराठ्याने, हे गायकवाड मराठ्यांचे सरदार आहेत मोठे. इंदोरला होळकर आहेत, ग्वाल्हेरला शिंदे आहेत. म्हणजे या आपल्या सांस्कृतिक राजधान्या मराठ्यांनी बाहेर स्थापन केलेल्या आहेत. जगन्नाथपुरीची यात्रा ही मराठ्यांनी सुरू केलेली 200 वर्ष बंद होती. कोणार्कचं सूर्यमंदिर हे रघुवीर भोसलेंच्या सेनेने उत्खनन करून सूर्यमंदिर बाहेर काढले, तेव्हा जगाला कोणाचं सूर्यमंदिर बाहेर, हे मराठी सेनांनी केलेले हे विषय आहेत. दक्षिणेमध्ये जिंजीला तर शिवाजी महाराजांनी, शहाजी राजांकाळापासूनच राज्य होतं. म्हणजेच या भारतावरती मराठ्यांनी राज्य केलं होतं. 1630चा नकाशा बघितला तर तांदळाच्या दाण्या एवढं एक स्वराज्य दिसतं महाराजांनी 45ला स्थापन केलेलं. ते स्वराज्य 1759ला त्यांच्या अनुयायांनी, शिष्यांनी जे केलं ते संपूर्ण भारत भगवा झालेला दिसतो. हा जो 200-250 वर्षाचा कालखंड आहे हा इतिहास मोडी लिपी आहे आणि म्हणून ही मोडी खूप महत्वाची आहे. ही सरकारद्वारे तुम्ही दखल घेतली गेलीच पाहिजे आणि आज आम्ही स्वतः मराठी बांधव यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत. ही मोडी आम्ही शिकणार आणि ही चळवळ उभी करून हा इतिहास आम्ही बाहेर आणण्याकरता सुरुवात करणार. त्याच्याकरता उभी राहिलेली सगळी आजची मंडळी आहेत. या रथाचे सगळे हे आम्ही रथ ओढणारे त्याचे आहोत किंवा पालखी वाहणारे भोई म्हणून आम्ही हे काम करायचा विडा आज उचललेला आहे आणि लवकरच याची चळवळ मोठी होईल आणि अनेक मोडी वाचक, संशोधक, अभ्यासक एकत्र येतील आणि हा जो इतिहास आहे हा जगासमोर येईल, असं या संमेलनाचा खरा तर उद्देश आहे. आणि खरंच मोठ्या संख्येने इथे अभ्यासक आणि संशोधक आलेले आहेत. अजून इथे इतर लोक येणं गरजेचं आहे. तर अर्थात हे त्या संमेलनाने आम्ही साधलं जाणारच आहे. तर अशा रीतीने खूप चांगल्या रीतीने, चांगल्या उत्स्फूर्तपणे संमेलन इथे यशस्वी झालेलं आहे. संमेलनामध्ये आम्ही काही मोडीतली आत्ताच प्रसिद्ध झाली पुस्तकं, जसं मोडी दर्पण हा एकमेव दिवाळी अंक आहे. सुमारे दिवाळीमध्ये 700 ते 800 मराठी दिवाळी अंक येतात आणि दिवाळी अंक हा फराळाबरोबर आपल्याला घरात पाहिजे असो मराठी लोकांना. ती मराठी संस्कृती आहे दिवाळी अंक. पण त्याच्यात मोडीतला अंक नाही, तो हा एकमेव मोडी दर्पण दिवाळी अंक आहे, जे 16 वर्ष सातत्याने येतो. यावर्षी 16वा अंक आला. ते अंक आहेत हिमाद्री म्हणून ई बुक आहेत,
ते इथे आहे. मोडीत आलेली काही पुस्तकं, काही दुर्मिळ पुस्तकं आणि मोडी लिपी म्हणजे पूर्वी किल्ल्यांवरती किंवा मराठा राज्यामध्ये त्यांची जी ऑफिस होती, ज्याला सदर म्हटलं किंवा फड म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी त्या फळाचं ऑफिस आहे, त्याचं स्टेशनरी आली, म्हणजे लेखणी आली, मग बोरू कसे होते, टाक कसे होते, दौती कशा होत्या, शाई कशी होती, शिक्के कशा पद्धतीचे असतात, जुना कागद कसा असतो, तर ते प्रत्यक्ष आम्ही त्याचे इथे काही पत्र मोडीतले ओरिजिनल हे सगळं आम्ही इथे लोकांना कळावं आणि हा आपला इतिहास कशा रीतीने आहे, तर वस्तू रूपाने सुद्धा आम्ही इथे काही ठेवलेल्या आहेत वस्तू. तर हे अशा रीतीने परिपूर्ण असं संमेलन झालेलं आहे. बरेच दिग्गज मंडळी या ठिकाणी आले, त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या आणि काय समस्या असू शकतात आणि पुढे काय योजना असायला पाहिजे याच्यावर पण उहापोह झाला. लोकांनी याचं अनुभव सुद्धा त्यांचे काय आहेत किंवा त्यांच्या इच्छा आहेत यावरही सुद्धा चर्चा केली गेली आणि लवकरच आता याची एक समिती स्थापन होईल आणि सरकार दरबारी आणि आपल्याकडे अशा दोन्ही रीतीने ही पॅरलल कामं चालू होतील आणि नक्कीच याच्याकडे महाराष्ट्राची जनता आणि म्हणजे सगळे इतिहासप्रेमी याच्याकडे अगदी डोळसपणे पाहतील आणि या चळवळीमध्ये त्यांच्या परीने ते आम्हाला हातभार लावतील. आम्हाला त्यांच्याही हातभाराची गरज आहे आणि पाठिंबा आम्हाला असायला पाहिजे आणि याकरता जे जे काही लागेल ते त्याने त्याच्या इच्छेनुसार हे करावं असं मी सगळ्यांना आवाहन करीन. आणि आपल्या सगळ्या मुलांना मोडी तुम्ही कराटे क्लासला घालता किंवा इतर कुठल्या क्लासेसना चित्रकलेच्या क्लासला पाठवता, तर हळूहळू मुलांना मोडी शिकव, त्यांची नावं तरी मोडीत लिहायला येऊ देत, असं कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे आणि मराठी भाषा टिकायला पाहिजे. अभिजात दर्जा तिला दिलेला आहे, पण त्याच मराठी भाषेची ही लिपी ही सुद्धा आम्हाला आता पुढे आणायला पाहिजे, म्हणजे त्यातलं वाङ्मय सुद्धा पुढे येईल, कारण प्रचंड वाङ्मय मोडीचं आहे. अनेक अभंग आहेत, ग्रंथ आहेत, बकरी आहेत, खूप सारे आहेत, पोवाडे आहेत. त्यामुळे या दृष्टीने मोडी महत्वाचं आहे आणि म्हणून ही मोडीचं संमेलन आम्ही इथे आयोजित. नक्कीच. आणि मला याच्यात महत्वाची गोष्ट ही वाटते की आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये आपण म्हणालात की मराठ्यांचं स्वराज्य ते साम्राज्य हा जो प्रवास आहे तो प्रवास मोडी लिपीच्या दस्तऐवजातनं उलगडतोय आणि जवळपास आपण सांगितलं की 5 कोटीहून अधिक कागदपत्र आहेत ज्यांचं वाचन ते उलगडणं बाकी आहे. मला आता हे विचारायचं आहे की राज्य शासन जे आहे, सरकार जे त्याची याच्यामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, काय भूमिका असायला हवी? आता राज्य शासन म्हणजे ही जी काही आपली इतिहासाची महत्वाची कागदपत्र आहेत ती इंग्रजांकडनं नंतर भारत सरकारकडे ती हँडओव्हर झाली आणि त्याची आर्काइव्ज आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी मूळ कागदपत्र म्हणजे शिवाजी महाराजांची पत्र, शंभू महाराजांची पत्र, नंतर छत्रपतींची पत्र, सरदार मगाशी ज्याचा उल्लेख केला गेला, महसुलाविषयी प्रचंड कोट्यावधी कागदपत्र हे सगळं जतन केलेलं आहे आणि सरकारने ते चांगल्या रीतीने केलेलं आहे. पण ते नुसतं जतन केलंय म्हणजे त्याचं संवर्धनाचं काय, जतन झालंय, संवर्धनाचं काय म्हणजे ती वाचली गेली पाहिजे, ती छापली गेली पाहिजे, त्याच्यावरती संशोधनं झाली पाहिजेत. याच्याकरता सरकारकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आर्काइव्ज आहेत, पण या आर्काइव्ज मधनं या मोडी अभ्यासकांना ते खुलं केलं पाहिजे, त्यांना ते कागदपत्र उपलब्ध करून, अर्थात तुमच्या नियमाटी पाळूनच ते उपलब्ध करून दिली पाहिजेत आणि ते छापून त्याची पुस्तकं बाजारात संशोधकांकरता यायला पाहिजेत, इतिहास अभ्यासकांपर्यंत पोचायला पाहिजेत. तर ते प्रकाशनाचं काम सरकारने करायला पाहिजे आणि या मोडी संशोधकांना, अभ्यासकांना त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा त्यांना तशा पद्धतीने पुढे आणण्याकरता सरकारतूनच काहीतरी या गोष्टीवर व्हायला पाहिजे. आणि मराठी भाषेला जर सरकारने अभिजात दर्जा दिलाय तर मराठी भाषेची मोडी लिपी आणि त्या मोडी लिपीत असलेला महाराष्ट्राचा इतिहास याच्याकरता सरकारकडनं खूप आम्ही अपेक्षा बाळगून आहोत की हे करण्याकरता त्यांचं हर प्रकारे सहाय्य आम्हाला मिळायला पाहिजे. आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या माध्यमातून शिवचरित्र ज्यांनी घराघरात पोहोचवलं असं एक महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरेंच्या जीवनातला एक महत्त्वाचा असा किस्सा सांगितला जातो की ज्या वेळेला त्यांना एका आडगावामध्ये एक महत्त्वाचा कागद सापडला होता, त्यावेळेला रात्रीच्या वेळेला भर पावसात सायकलीवरती तो एक कागद शोधण्यासाठी बघण्यासाठी गेले होते. इतिहासाबद्दलचं एक प्रेम, इतिहासाबद्दलचं एक वेड आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द जाणून घेणं, ती लोकांपर्यंत पोहोचवणं, अशी एक समृद्ध पिढी महाराष्ट्राने इथल्या मराठी मातीने बघितलेली, अनुभवलेली आहे. आज सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोडी लिपीचा अभ्यास करणारे अभ्यासक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वेगवेगळी कागदपत्र जे आहेत म्हणजे पेशवाई दफ्तर असेल, शाहू दफ्तर असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून इतिहास खऱ्या अर्थाने
जो सत्य इतिहास आहे तो लोकांपर्यंत सप्रमाण पोहोचवणारे अनेक कार्यकर्ते काम करतायत. आज याच सगळ्या कार्यकर्त्यांची मांदियाळी आपल्याला या मोडी लिपी संमेलनाच्या माध्यमातून बघायला आणि अनुभवायला मिळाली. तर आपल्याला हा सगळा प्रवास कसा वाटला हे मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी माहीम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.